नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री तुकाराम महाराज यांचे चरित्र सादर करणार आहे. अध्याय 1 पूर्ववृत्तांत. सध्याच्या पुणे जिल्ह्यात पुण्यापासून थोड्या अंतरावर देहू नावाचे गाव आहे. याच गावात तुकारामांचे पूर्वज नांदत होते. गाव तसे लहानसे पण टुमदार आहे. गावाजवळूनच इंद्रायणी नावाची नदी वाहते. ती लोणावळ्यात उगम पावून सुमारे 60 किलोमीटर प्रवास करून पुढे भीमेला जाऊन मिळते. तिच्या काठावरील प्रदेशात मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीची मोठी जडणघडण झालेली आहे. आळंदी हे शैव क्षेत्र तिच्याच काठी आहे. अशाच या देहू गावाच्या जवळच भंडारा नावाचा डोंगर आहे. तसंच भामनाथाचा डोंगरही आहे. गावकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे शेती, बागायती व व्यापार. शिवाय त्या काळच्या प्रथेप्रमाणे बलुतेदारही होतेच. या गावी एक मोरे आडनावाचे प्रतिष्ठित घराणे नांदत होते. त्यांचे आंबिले असेही उपनाम होते. या वंशातच पुढे तुकारामांचा जन्म झाला. त्यापूर्वीच्या 8व्या पिढीतील विश्वंभर बाबा या पुरुषांपर्यंतची नोंद सापडते. त्यामुळे तोच त्या घराण्याचा मूळ पुरुष असे म्हणावयास पाहिजे. हा विश्वंभर पांडुरंगाचा मोठा निष्ठावंत भक्त होता. त्याच्यासाठी स्वतः विठ्ठल देहूगावी प्रकट झाला ही हकीकत अशी. हा विश्वंभर आपले दिवसभराचे कामकाज आटोपून रात्री घरी भजन कीर्तन करीत असे. त्याला हरिभक्तीची मोठी आवड होती. घरची शेती, व्यापार व सावकारी यातच त्याचा सर्व दिवस निघून जात असे. पण विश्वंभराचे व्यवहार मात्र सुचोटीने चालत असे. अशा तऱ्हेने काळ चालला असताना त्याच्या आईने त्याला घराण्यात पूर्वी चालत असलेल्या पंढरीच्या वारीची आठवण करून दिली व ती बंद पडणे बरे नाही असेही सांगितले. विश्वंभर तर मूळचाच प्रेमळ भक्त होता. त्यामुळे आईचे बोलणे त्याच्या मनात ठसले. मग तो त्या वर्षीच्या आषाढी वारीला जाण्यासाठी निघाला. सोबतीला इतर वारकरीही होतेच. मजल मुक्काम करीत ते सर्वजण पंढरपूर क्षेत्री जाऊन पोहोचले. चंद्रभागेत आंघोळ करून नंतर पुंडलिक दर्शन घेतले, पूजा केली. सर्व क्षेत्राची प्रदक्षिणा करून तो महाद्वारी येऊन पोहोचला. गरुड हनुमंताला नमन केले. क्षणभर तिथे चाललेले कीर्तन ऐकून मग गाभाऱ्याजवळ गेला. तिथे पाहतो तर घननीळ सावळे परब्रह्म कमरेवर दोन्ही हात ठेवून व नाकाच्या टोकावर दृष्टी लावून उभे होते. गळ्यात तुळशीच्या माळा, भाळी केशर कस्तुरीचा टिळा, सर्वांगी चंदनाची उटी व बुक्क्याची उधळ अशी ती मूर्ती पाहून विश्वंभर तर देहभान विसरूनच गेला. तिथून त्याला हलावेसे वाटेना. पण मग दूर होऊन 5 दिवस पंढरीत राहून तो परतला. देहूला आल्यावर मात्र शरीर देहूत व मन पंढरपुरात अशी त्याची अवस्था झाली. क्षणोक्षणी त्याला पांडुरंगाची आठवण येत असे. त्या आठवणींनी त्याचा गळा दाटून येईल. पंढरीच्या रहिवाशांचा त्याला मोठा हेवा वाटेल. अशा मनस्थितीत काही दिवस गेले. मग मात्र त्याला राहावनेसे झाले व तो नवमीला उठून दिवसरात्र प्रवास करून पंढरीत जाऊन दाखल झाला. पंढरीत येऊन पोहोचताच विश्वंभराची अवस्था अशी झाली की जणू माहेरी आलेली सासूरवाशीण. लगबगीने त्याने स्नान वगैरे आटोपले आणि जवळजवळ धावतच तो रावळात गेला. समोर विठ्ठलाची मूर्ती पाहून त्याने त्याच्या पायांना मोठ्या प्रेमाने मिठी मारली. त्याचे देहभान हरपले. नंतर भानावर आला तेव्हा तो उठला. मागे वळून पाहताच तो बाहेर आला. दशमीला एक वेळ, एकादशीला संपूर्ण दिवस उपवास केला. कीर्तन भजनाचा आनंद लुटला. द्वादशीला पारणे केले. नंतर 3 रात्री मुक्काम केला. शेवटी निघतेवेळी पुन्हा मंदिरात गेला व देवापाशी जाण्यासाठी आज्ञा मागितली. त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. गळा दाटून आला. तो बोलला की, देवा, आता तुझा वियोग होणार. मी तिकडे कसा राहू सांग. तेव्हा पांडुरंग म्हणाला, अरे मी तर सर्वत्रच आहे. इथेच फक्त आहे आणि तिथे नाही असं काय? जसा वारा सर्व विश्वाला व्यापून आहे तसाच मी ही आहे. अरे दागिने काय, लगड काय, सोने असते तसंच मी सुद्धा कणाकणात आहे. माझ्याशिवाय या ब्रह्मांडात काहीच नाही. आधी मीच आहे आणि अंत मीच आहे. साकार मीच आणि निराकार मीच. इथेही मीच आणि तिथेही मीच. हा माझा ऐश्वर्य योग जाणून घे व देऊला परत जा.
तेव्हा त्या विश्वंभराने उत्तर दिले की देवा, हे तुझे ज्ञान तुझ्यापाशी ठेवून घे. निर्गुण निराकाराशी मला काही घेणे देणे नाही. मला तुझे हे नयन मनोहर रूपच पाहिजे. नाहीतर भजन कोणाचे करू, आलिंगन कोणाला देऊ, कुणासमोर नाचू, कुणाचे गुणगान करू, सांग ना. त्यावर पांडुरंग हसला व त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला की अरे, तू जिथे व जेव्हा मला हाक मारशील त्या क्षणी मी तिथे असेन हे माझे वचन घे. असे म्हणून देवाने स्वतः त्याच्या कानात हरिमंत्र सांगितला व त्याचा निरोप घेतला. विश्वंभराने मोठ्या जड अंतकरणाने पंढरपूरचा निरोप घेतला.